नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षा, नेटसेटची परीक्षा, UPSC MPSCची परीक्षा, शिक्षक भरतीची परीक्षा, पोलीस भरतीची परीक्षा, या सर्व परीक्षांमध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे। त्यामुळे माझ्या देशाचा युवा वर्ग निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे। सुमारे 1 कोटी वर्ग युवा, 1 कोटीच्या वर युवा आहे जो या निराशेच्या गर्तेत पेपर फुटीमुळे सापडलेला आहे। श्रीमंत माणसांच्या मुलांची धन झालेली आहे आणि गरीब व्यक्तींचा मुलगा हा अतिशय दुःखी उद्विग्न झालेला आहे। काही लोकांनी जमिनी विकल्या, काही लोकांनी घरं विकली, आईचे दागिने विकले। एवढं सगळं केल्यावर अभ्यास केला आणि त्यामध्ये पेपर फुटी झाली। या निराशेच्या गर्तेत सापडून काही मुलं आत्महत्या करू लागलेली आहे। तुम्ही आत्महत्या केल्यावर प्रश्न सुटणारा नाही। आत्महत्या करून आपल्या आईवडिलांना दुःखाच्या गर्तेत लोटण्याच्या ऐवजी ज्या लोकांच्या ज्या सत्तेच्या कार्यकाळामध्ये हे पेपरफुटी प्रकरण झाले, जी मंडळी या पेपरफुटी प्रकरणामध्ये प्रत्यक्ष सहभागी आहे, या मंडळींना वाचवण्याचं काम ज्या पक्षाचं सरकार करत आहे किंवा सभागृहामध्ये नीट आणि इतर घोटाळ्यांबद्दल जराही चर्चा होऊ देत नाही, या मंडळींना धडा शिकवा ना। आत्महत्या का करता? येणारा सर्व काळ तुमचा आहे, लढूया आपण सगळ्यांनी। हार मानू नका, पळ काढू नका। ज्या मंडळींनी तुम्हाला नोकऱ्या नाकारलेल्या आहेत, ज्या मंडळींनी तुम्हाला न्याय नाकारलेला आहे, त्या मंडळींना सत्ता नाकारा, लढा।